हॅलो, नमस्ते सर. हा नमस्कार, बोला. तुमच्या शाळेवर आलतो सर तुम्हाला भेटण्यासाठी. कधी भेट होईल सर? मी थोडं बाहेर होतो, काय काम होतं बोला की. तुमच्या शाळेवर शिक्षकासाठी 2 जागा आहेत म्हणकी, त्याच्यामधल्या एक जागेसाठी बोलायला आलतो सर तुम्हाला. असं, गाव कोणतं आहे तुमचं? माझं गाव देऊळवाडी आहे सर. देऊळवाडी का? बरं बरं, काय शिक्षण झाले तुमचं? डीएड आणि टीईटी बी पास आउट आहो सर. अच्छा, 2 शिक्षक तर लागणार आहेत आपल्याला, पण तुम्ही किती देऊ शकता हो? का द्यावं लागतं सर? सगळं उघडपणे सांगावं लागतंय का हो तुमच्यासारख्या शिक्षण झालेल्या लोकांना? डोनेशन दिल्याशिवाय आजकाल काय बी होता येत नाही, एवढी गोष्ट कळणार तुम्हाला? डोनेशन म्हणलं तर पैसे का किती द्यावं लागतील सर? दुसऱ्या संस्थेचं मला काही माहिती नाही बघा. तुमच्याकडून निवळ ना के बराबर पैसे घेऊ लागलो मी. 35 लाखामध्ये काम करतो तुमचं. 35 लाख? हो सर, एस टीला पैसे नसल्यामुळं रोज 15 किलोमीटर सायकलीवर जात होतो सर मी शिक्षण घ्यायला. एवढा पैसा कुठून आणू सर? असं, तुमच्याकडे जर पैसे नाहीत नाही तर शिक्षक व्हायचं स्वप्न बघू नका. नोकरी भेटेल म्हणून एवढे वर्ष मी शिक्षणाला दिला सर. नोकरी नाही तर दुसरं का करू? कसं आहे माहित आहे का, घर चालवण्यासाठी शिक्षकच व्हावे गरजेचं नाही. तुम्ही गावामध्ये छोटा मोठा व्यवसाय टाका, किराणा दुकान टाका, ऑटो घ्या किंवा पांडबा टाका, आणि या गोष्टीसाठी डिग्री बी लागणार. एक लक्षात घ्या सर, शिक्षण तर माझं वाया जाऊ दे ना. मग काय करता बिन पैशाचं? मी शिक्षक झालो न झालो सर, पण तुमच्यासारख्या संस्था लोकांकडून डोनेशनच्या नावाखाली पैसे घेऊन शिक्षक बनवतात, त्यांचं काही खरं नाही, हे लक्षात घ्या. बघितलो का संस्थेवाले? मित्रांनो, तुम्ही सांगा, डोनेशन देऊनच शिक्षक झालं पाहिजे का? हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा.